सरकारनं मनोज जरांगे पाटलांना दिलेल्या जी.आर जो आहे तो जी.आर नुसता कागद आहे अशी टीका मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटलांनी केली। तर सरकारनं फसवणूक केल्याचं जरांगे समर्थक योगेश केदार यांनी म्हटलंय। त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की ज्या ज्या कागदपत्र तुम्हाला लागता कुठलंही कास्ट काढण्यासाठी ते काय असावे ते कागद आहे। ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्यांना गृह चौकशी अहवाल पाहिजे, तो जुना कायदा आहे। एवढंच त्याच्यामध्ये उल्लेख आहे, या पलीकडे काही मला दिसलेलं नाही। याच्यामध्ये असं लिहिलं आहे की सरकार विचार करत आहे। ज्यावेळेस सरकार निर्णयाला आपण स्वागत करू। हा जो विचाराचा कागद आहे, त्यामुळे मी हा प्रश्न उपस्थित केला। मला लोकांनी तुमच्यासारख्यांनी प्रश्न विचारला, हा जी.आर आहे याचा उपयोग आहे का? तर मी सांगितलं हा जी.आर नाही आहे, याचा उपयोग आज नाही आहे। ज्या दिवशी उपयोग होईल त्यावर आपण चर्चा करू। मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे। ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल। ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे। दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।